आपल्या समोर येतोय. टाळ्यांनी स्वागत करूया अनिकेत सराफ. ह्या शेजारणीनं आणि ह्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि ह्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. आणि पंढरीची वाट लय अवघड, आणि चालून चालून माझ्या पायाला आलो फाड. तरी आहे केवढ्या? अगं लय सुपारी एवढं फळ आहे बघ हे. अगं मग काय औषध वगैरे लावायचं? अगं तिथं कुठं आलं वाटे मध्ये मला म्हणा औषध म्हणून तू म्हणते. अगं काय म्हणते ते तरी सांग. या शेजारणीनं आणि या नथवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. अरे वा अनिकेत, छान झालं गाणं, छान झालं. माऊली धन्यवाद. हो मला मी एकदा प्लीज म्हणजे मी जोरदार टाळ्या मागेन आपल्या माऊलींसाठी. क्या बात आहे मित्रा, लय भारी, म्हणजे दोनदा भारी, म्हणजे लय लय वेळा भारी. म्हणजे काय सांगायचं की त्याच्यामध्ये सूर ताल वगैरे असल्या गोष्टींची नाही मध्ये आणायचं नाही, डायरेक्ट म्हणजे. आणि तू ज्या प्रकारे सूर काय होतं गाणं, दोघांचं इंटरॅक्शन होतं, तिथनं त्या ज्ञानेश्वरनी पण मस्त साथ दिली. पण म्हणजे ह्याला म्हणतात परफॉर्मन्स ना. थँक्यू दादा. 100% चोपलंच ना तू गाणं डायरेक्ट. ती शेजारीन पण दिसली, तिची तक्रार पण दिसली, त्या गाण्याच्या मुरक्या पण दिसल्या. अरे क्या बात आहे यार अनिकेत. थँक्यू दादा. ते तुमचे हे परभणीचे बरं, परभणीचे तुम्ही कसं म्हणता ते कोठून? परभणी. परभणी, परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. ये बात आहे. मी हे भरूड गातो. परफॉर्म करताना वेगळे, पण आत्ता जे काही झलक होती माऊलीने आणि तुमची, आणखीन तुम्हाला अवधी मिळाला असतं तर कहरच केला असता, चाबूकच. खूप सुंदर. आणि पुन्हा एकदा अनिकेत थँक्यू व्हेरी मच की तू मला एक संधी देतोस ह्या शेड्यूलचा पहिला नी देण्याची.